Hello. So we were talking about simply we were talking about uh, Taukte आणि Nisarga, the cyclones, right? We were doing that. तुम्हाला माझा आवाज होपफुली ऐकू येत असेल. Yes, ma'am. तुम्हाला ऐकू येतोय माझा आवाज, राईट? Yes, ma'am. सो आता मला सांगा, काय झालं होतं, काय वाटलं होतं की कशा प्रकारे डील करायला लागेल आपल्याला वादळाशी. सांगा बरं. मित्रांनो, काय झालं मग आजपर्यंत तुम्ही सांगत होतात. मागच्या वादळाच्या अंदाजावरून कळलं की ह्या वेळेला आपण त्या वादळाच्या मानाने सुरक्षित ठिकाणी कसे जाऊ आणि पुढे त्याच्या होणाऱ्या नुकसानापासून जास्तीत जास्त कसं वाचू ह्याचा प्रयत्न केला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी एकदम ऍप्ट उत्तर होतं की मागे जे वादळ झालं होतं त्यावरून आपण ठरवलं की आपण कशा प्रकारे राहायचं. मागे कधी कधी लोकांच्या घरावरचे, कधी कधी नाही गेलेच होते, खूप सारे पत्रे उडून गेले होते. मग त्याचं काही कारण असं सांगितलं गेलं की मोकळी जागा होती पत्रा आणि जमीन यांच्यामध्ये. सो व्हॉट यू कॅन डू, तुम्हाला ती जागा भरून काढली पाहिजे की तिथून वारा आत घुसणार नाही, किंवा अशी जागा असेल तर दूर झालं पाहिजे. ज्यांची घरं पक्की नाहीयेत त्यांनी पक्क्या बांधकामाच्या ठिकाणी गेलं पाहिजे, राईट? एनिबडी एल्स ज्यांना असं शेअर करायचं की माझ्या डोक्यात हे होतं, मला या प्रकारची भीती वाटत होती, आमच्या घरातल्यांना या प्रकारची भीती वाटत होती. एनिबडी? Yes, ma'am. येस महक. जब पहली बार निसर्ग चक्रवादल का सुने तो हमारे यहाँ के लोग बोलते ऐसे कितने सारे तूफान देखे, बट जब आया तो पत्रे वगैरह तोड़े, पूरे घर में पानी वगैरह भरा. तो इस बार हमने क्या किया, बाहर से ही सब घर में बोले कि आधे लोगों ने जाओ तापली. करेक्ट. तो मतलब हमने ऐसा कुछ कर दिया जिससे लाइफ को, हमारे आसपास के जरूरी चीजों को खतरा ना हो, राइट? एनीबडी एल्स हु वांट टू शेयर देयर एक्सपीरियंस अबाउट निसर्ग और तौकते? Even we couldn't pronounce name Takte properly. या सो ओव्हरऑल जर तुम्ही विचार केला तर ह्याला म्हणतात एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स विषयी डील करताना डिझास्टर ही सिस्टीम काय असणं. एन्व्हायरमेंट इज अ वाईड टॉपिक, खूप मोठा, खूप पर्यावरण हा खूप मोठा विषय. आपण नुसतं पोल्युशन काय होतं आणि पर्यावरण म्हणजे काय आणि पोल्युशन कोणत्या कोणत्या प्रकारचं असतं असं म्हणून तिथे थांबतो आणि आम्हाला एन्व्हायरमेंटवरचं सगळंच नॉलेज आहे असं समजायला लागतो. whereas इट इज नॉट. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ज्या एन्व्हायरमेंटला खूप मोठ्या प्रमाणावर अफेक्ट करतात त्याविषयी समजून घ्यायचंय, आणि त्यासाठी आपलं हे दुसरं मॉड्यूल सुरू होत आहे, डीलिंग विथ एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स. आणि त्यातला आपला पहिला लेसन किंवा ओव्हरऑल युनिट्स मधला 4th युनिट आहे, कन्सेप्ट, इफेक्ट्स अँड डीलिंग विथ द डिझास्टर. सो मगाशी नुपूरने वाचल्याप्रमाणे ओरिसा सुपर सायक्लॉन इन 1999, गुजरातमध्ये झालेला भूकंप 2001चा, मुंबईमध्ये 26 जुलै 2005ला आलेले महापूर, या सगळ्या गोष्टी अशा आहेत की ज्या म्हणजे मुंबईत असा आपण विचार करू दरवर्षी पाणी भरतं, पण त्यावेळी जो काही मोठ्या प्रमाणावर पूर आला होता, तुम्हाला जर आठवत असेल, मला वाटतं तुम्ही ऐकलं असेल, तर हे जे सगळे डिझास्टर आहेत ते फिजिकल वल्नरेबिलिटी क्रिएट करतात. Okay, that means their proximity to the hazard zone and ill-maintained standards of safety to counter the effects, but also due to prevailing social and economic condition. म्हणजे हे जे डिझास्टर आहेत ते नुसतीच वादळ ह्या गोष्टीमुळे, लाईक वादळ आलं
तर त्याचा इम्पॅक्ट माझ्यावरती त्या 2 तासांपुरता नसून भविष्यात होत असतो. असा विचार करा, ज्यांच्याकडे खूप छान मोठ्या बागा होत्या आणि निसर्ग वादळाच्या वेळी त्यांची खूप सारी झाडं पडली, अनेक लोकांची घरं पडली, अनेक लोकांचे पत्रे उडून गेले किंवा अनेक लोकांचं खूप सारं नुकसान झालं. बरोबर की नाही? आता ह्या नुकसानाला ते 2 तासाचं वादळ जबाबदार म्हणजे तेच जबाबदार होतं, पण तेवढंच 2 तासाचं वादळ जबाबदार होतं का रे? तुम्हाला काय वाटतं? आपल्याकडे जे वादळ आलं, त्याला फक्त ते 2 तास कारणीभूत होते का? किंवा 4 तास जितके काही ते वादळ होत होतं तितका वेळ? नाही. नाही. मग काय जबाबदार नाही. असेल सांगा बरं? नाही. आपण जी अनावश्यक वृक्षतोड करतोय ते सगळं जबाबदार होतं किंवा समुद्राच्या ठिकाणी जी झाडं आहेत त्याची आपण तोड करतोय त्याच्यामुळे येणारे वारे अडत नाहीत, डायरेक्ट आपल्या घरांपर्यंत येऊन पोचतात, त्याच्यामुळे थोडासा इश्यू होतो. ग्रेट. किती ॲप्टली सांगितलं संबर. खूप मस्त. समुद्राच्या बाजूला आपल्याकडे खूप मोठी झाडं होती. जर तुम्ही बघितलं तर खाड्यांमध्ये, खाचरांमध्ये सुंदरीची झाडं होती किंवा त्याला म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, की मॅनग्रोव्ह त्याची झाडं, की जी पाण्याचा वेग, वाऱ्याचा वेग आपल्याकडे खूप झाडं होती किनारपट्टीला. आपण काय केलं? बाय द टाईम जसं-जसं जवळ आला आपण ती तोडली. आपण असं म्हणू शकतो आमच्याकडे बागा आहेत, आमच्याकडे किती झाडं आहेत. मॅडम शहरांमध्ये बघा. शहरांमध्ये झाडच उरलेलं नाही नावाला. आमच्याकडे एवढी आहेत तरी तुम्ही असं म्हणताय. पण आपण काय करतोय माहितीये का? आपण जिथे शक्य आहे ना, तिथे फक्त ओरबाडतोय. सो समजा असा विचार करा, की मला एखादे डोंगर दिसला, तर मी लगेच जे लावते तिकडे आणि तो तिथले दगड, माती सगळं करून ते मोठा रस्ता मोठा झालाच पाहिजे. पण तो होताना ते सगळं कन्स्ट्रक्शन होताना ते एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली होतंय का? इकॉलॉजिकल होतंय का? याचाही विचार केला पाहिजे. असा विचार करा. रिसेंटली मी एका सरांचं खूप सुंदर भाषण ऐकलं आणि मला वाटतंय, की मी त्यातलं तुम्हाला हा इम्पॅक्ट सांगावा. तुम्ही सगळ्यांनी आपल्या रस्ते साधारण बघितलेत. म्हणजे रस्ते बघितलेत इन द सेन्स घाटातले रस्ते बघितलेत. बरोबर? समजा हा घाटातला रस्ता आहे. तर इथे डोंगर असतो. बरोबर? आणि आपल्याला एक्झॅक्टली कळतं, की हा असाच्या असा अख्खा कडा तोडलेला असतो. म्हणजे मी जर चित्रकार असते, तर मी तुम्हाला असं कदाचित दाखवू शकले असते. पण पूर्ण 90 डिग्रीमध्ये कडा तोडलेला असतो. सो असा विचार करा, की हा आपला रस्ता आहे. ओके? आणि हा असाच्या असा कडा दिसतोय. हा उभा जो दिसतोय तो 90 डिग्री मधला. तुम्हाला आठवतंय का रे असं दिसतं डोंगर? हा इकडे असा डोंगर आहे. हा असाच्या असा जे लावून कडा तोडलाय आणि हा इकडून रस्ता चाललाय. आपला पुढे-पुढे. ओके? अंदाज घ्या. सो हे काय असतं? हे माझं पिकासो ड्रॉइंग आहे याबद्दल शंकाच नाही. पण त्याही पेक्षा तुम्हाला असं लक्षात येतंय का, की हे जे ड्रॉइंग आहे ते तुम्हाला दाखवतं, की इथे जी अँगल तयार होतोय ना, त्यामुळे इथून जी घसरणारी दगड, माती असते, ती डायरेक्टली रस्त्यावर येते. ओके. दुसरी गोष्ट, इथे सगळी झाडांची मुळं असतात, जी तोडलेली असतात आणि त्यामुळे वरची झाडं खिळखिळी होतात आणि ती खाली पडतात. म्हणजे दरड कोसळण्याचं प्रमाण वाढतं. हं. मोठमोठ्या समजा इथे खाली घरं असतील, तर ती घरांवरती दरड कोसळते. याच्याऐवजी मी जेव्हा ते लेक्चर ऐकलं होतं, त्यांनी असं म्हटलं होतं, जेव्हाही कधी तुम्ही रस्त्याच्या जागी काही करत असाल कन्स्ट्रक्शन, तेव्हा 45 डिग्रीचा स्लोप ठेवला पाहिजे आणि मग रस्ता. सो हा रस्ता आहे आपला जाणारा असा विचार करा. सो इथला डोंगर आहे तो असाच्या असा कट न करता तो असा 45 डिग्रीमध्ये जर कट केला गेला, तर येणाऱ्या दगडांचं प्रमाण आणि वेग दोन्ही कमी होतो. एक तर दगड येतच नाहीत खाली अशा वेळी. पण तो जो प्रमाण असतं ते खूप कमी होतं आणि बाय द टाईम ते इथे पोहोचतात त्यांचा वेग 0 झालेला असतो. आपोआप रस्त्यावर ते येत नाही. सो ह्या साध्या-साध्या गोष्टी पण आपल्याकडे काय? आपल्याकडे जे-सी-बी आहे. बरोबर आहे ना? सगळ्यांकडे खूप चांगली गोष्ट म्हणजे जे-सी-बी आहे. आपण काय करतो? आपण डायरेक्टली जे-सी-बी लावतो आणि ते कंप्लीट 90 डिग्रीमध्ये शेव्ह करून टाकतो तो डोंगर. मग येणारी झाडं, वस्ती मी म्हणतच नाहीये डेव्हलपमेंट गरजेची आहे की नाही. डेव्हलपमेंट गरजेची आहेच. पण हे सगळे डिझास्टर टाळण्यासाठी ज्या सोशो इकॉनॉमिक कंडिशन आहेत लोकांच्या त्या वल्नरेबल न करण्यासाठी आपल्याला काहीतरी काळजी घेणं गरजेचं आहे. देअर इज कॉन्शियस एफर्ट फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन ॲट नॅशनल, प्रोव्हिन्शियल अँड सब प्रोव्हिन्शियल लेव्हल.
there is an urgent need of an organization and common platform to capture, organize, and share this knowledge and create a versatile interface among policymakers in the government and disaster management of the of administration level. असा विचार करा की डिझास्टर झाल्यानंतर आपल्याकडे फक्त एनडीआरएफची ट्रूप किंवा एनडीआरएफचे जवान प्लेस करणं, तिथे त्यांना काळजी घ्यायला लावणं, इथे काम संपत नाही. किंवा कुठल्या तरी एखाद्या मंत्र्यांनी दौरा करणं, इथे काम संपत नाही. रादर असं म्हणायला लागतं कधी कधी की मंत्री जेव्हा दौरा करतात तेव्हा त्यांचाच खर्च इतका जास्त असतो की त्यांच्याच मागे लोकांना पळायला लागतं रादर दॅन डिझास्टरच्या ठिकाणी पळण्यापेक्षा. मी असं दरवेळी होतं असं म्हणत नाहीये, पण असं खूप ठिकाणी दिसून येतं. मग जी ऍक्च्युअल डिझास्टर मॅनेजमेंट आहे ती क्युरेटिव्ह म्हणजे डिझास्टर झाल्यावरती सुधारण्यापेक्षा डिझास्टर होण्याआधी सुधारणं, प्रिव्हेंटिव्ह होणं असं म्हटलं जातं हेल्थच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत. इट शुड बी प्रिव्हेंटिव्ह रादर दॅन क्युरेटिव्ह. म्हणजे एखादी गोष्टावरती उपचार करण्यापेक्षा आपण अशा प्रकारे हेल्थ मेंटेन केली पाहिजे की आपल्याला आजार होणार नाही. So wearing masks, using sanitizers, not going outside home, these are the ways you can prevent corona. Vaccination is also one of them. But if unfortunately people get sick by corona, don't worry. There are medicines. You take medicines and then you will get cured. So curative, preventive, दोन गोष्टी. आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीत ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये प्रत्येक लेवलवरती सेंट्रल, प्रोव्हिन्शियल, सब प्रोव्हिन्शियल म्हणजे ज्याला आपण म्हणतो की छोट्या छोट्या प्रभागासारख्या ठिकाणी सुद्धा योग्य प्रकारची ऍडमिनिस्ट्रेशन असणं हे गरजेचं आहे. मला सांगा तुमच्यापैकी किती लोकांनी फायर ड्रिल बघितलंय रे? कोणीच नाही? करेक्ट. कारण आपल्याला कधी दाखवलेलंच नाही फायर ड्रिल काय असतं ते. आग लागली तर आपल्या कदाचित इकडे तिकडे ते तुम्ही बघितलंयत ना ते फायर होज असं आपण म्हणू शकू त्याला, की ते फवारायचे असतात पंप, रेड रेड कलरचे भिंतींवर टांगलेले. तुम्ही बघितले असतील ते, हो ना? हा मॅडम, हॉस्पिटल. येस मॅम. सो तुम्ही बघितले असतील ते. पण ते वापरायचे कसे हे ऍक्च्युली माहितीये का रे तुम्हाला? नाही. म्हणजे जर उद्या आपल्या पुढे आग लागली आणि आपल्याकडे तो पंप जरी असेल आग विझवायचा, म्हणजे जे त्याला मला आता एक्झॅक्टली फायर एक्सटिंग्विशर, येस त्याच फायर एक्सटिंग्विशर म्हणतात त्याला, तरी आपल्याला समजणारच नाही की फायर एक्सटिंग्विशर कसं वापरायचंय. आपण बघत राहू त्याच्याकडे. किंवा जर समजा तुम्हाला माहिती असेल तर फायर एक्झिटच्या स्टेअर असतात मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये. म्हणजे तुम्ही जे नॉर्मल जिन्याने उतरता तो जिना असतो प्लस एक्स्ट्राच्या फायर एक्झिटच्या स्टेअर केसेस असतात. पण आपण भारतीय आहोत, बरोबर ना? आपण पहिलं काय करणार? फायर अलार्म वाजायला लागल्यावरती गर्दी, गोंधळ, ढकलाढकली, म्हणजे आगीने लोक मरणार नाहीत पण चिंगराचिंगरीने मरतील याबद्दल खात्री वाटावी इतकं. तुम्हाला रिसेंटली जर उदाहरण आठवत असेल, काही 1-2 वर्ष झाली, मला एक्झॅक्ट नाही आठवत आहे की कधी ते, पण एक 3-4 वर्षातलंच उदाहरण आहे. मुंबईतला जोगेश्वरीचा, इफ आय एम नॉट रॉंग, एक रेल्वे ब्रिज कोसळणार अशी अफवा पसरली आणि त्यानंतर त्या ब्रिजवर जी चिंगराचिंगरी झाली त्याबद्दल तुम्ही ऐकलंय का? म्हणजे आम्ही काय केलं, आम्ही कुणीतरी अफवा उठवली म्हटल्यावर जोरात चेंगराचेंगरी केली. अगदी रिसेंटली लॉकडाऊन जेव्हा गेल्या वर्षीचा फर्स्ट लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा ते गाड्या सोडणार आहेत रेल्वेवरनं घरी जायला असं म्हटल्यावरती लोकांनी किती गर्दी केली होती. कोरोना असताना नाकी नऊ आले सगळ्यांच्या, कारण रेल्वे स्टेशनवर गर्दी होती, गाड्या सुटत नव्हत्या, पण तरी भयंकर गर्दी रोज असायची, कारण लोकांना वाटायचं व्हॉट्सअपवरती जे फॉरवर्ड आलेत किंवा त्याच्याने आज गाड्या सुटणार आहेत. सगळ्या अफवा, ऑल द रुमर्स. आणखीन थोडंसं पुढे जाऊया. काही वर्षांपूर्वी मांढर देवी नावाची देवी आहे, तुम्हाला माहिती असेल. तर तिथे खूप मोठं मिसहॅप झालं की तिथे
खूप मोठ्या यात्रा असते, दरवर्षी उत्सव असतो आणि त्या यात्रेला लोकांनी गर्दी केली होती आणि काही कारणामुळे तिथे जोरात झिंगराचिंगरी झाली. असंख्य लोक, असंख्य लहान मुलं अशा वेळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर सफर होतात. लोकं पायदळी तुळून म्हणजे लोकांच्या लाथा खाऊन त्यांना श्वास न घेता आल्यामुळे नॉर्मल अवस्थेत आधी उभे असलेले लोक आडवे होऊन त्यांचा जीव जातो. सो हे सगळे जे डिझास्टर आहेत, वी कांट कॅटेगराइज देम ॲज ओन्ली नॅचरल डिझास्टर. निसर्गाकडूनच नाही तर हे वेड्यासारखे मॅनमेड डिझास्टर आहेत. हे आपला माइंडसेट आहे ज्याच्यामुळे असा डिझास्टर क्रिएट होतो. What is the concept of disaster? Disaster refers to the loss of data which cannot be recovered. डिझास्टर याला असं आपण म्हणू शकतो की डेटा लॉस होणं. कशाविषयीचा डेटा आहे हा लॉस होणारा? तर माणसाच्या जगण्याविषयीचा, माणसाच्या गरजेच्या वस्तूंविषयीचा, माणसाच्या ओव्हरऑल एन्व्हायरमेंट विषयीचा, विच कॅनॉट बी रिकवर्ड. The word dister came into English language in the 16th century through the French word disaster किंवा डिझास्ट्रे. ओ येस, फ्रेंच ॲक्सेंट, राईट? सो वी कॅन से डिझास्ट्रे. ओके. सो तुम्हाला जर MCQ साठी लक्षात ठेवायचं असेल तर मॅडमनी वेड्यासारखं वेगवेगळ्या प्रकारे उच्चार केलेला हा वर्ड लक्षात ठेवायला हरकत नाही. सो डिस्टर हा जो इंग्लिश मधला वर्ड आहे ज्याच्याकडून डिझास्टरकडे आपण जातो, तो वर्ड फ्रेंच ओरिजिनेटेड वर्ड 16th सेंचुरी मधून घेतला, डिझास्टरे. ओके. डिझास्टर इज the impact of natural or man-made events that negatively affect life, property, livelihood, often resulting in permanent changes in human societies, ecosystems and environment. So हा एक अशा प्रकारचा इम्पॅक्ट असतो जो अतिशय निगेटिव्हली, अतिशय चुकीच्या पद्धतीने माणसाच्या लाईफला, प्रॉपर्टीला, लाईव्हलीहूड म्हणजे जगण्याची स्टाईल याला अफेक्ट करतो आणि खूपदा परमनंटली डॅमेजही करून जातो. कशाला? यामुळे मानवी समाज, त्याची इकोसिस्टीम, माणसाच्या आसपासचं एन्व्हायरमेंट, हे सगळ्या गोष्टी बदलून जातात आणि खूपदा त्या निगेटिव्हलीच इम्पॅक्ट करतात. ओके. देर आर लाईक disaster is an event that strikes quickly and changes the lives of all that it touches. म्हणजे ते एका क्षणात वादळ येतं, एका क्षणात भूकंप होतो, एका क्षणात पूर येतो, पण त्यानंतर मात्र लॉंग टर्म मध्ये लोकांची लाईफ चेंज होऊन जातात. There are certain types of disaster, definitely 3 major types of disaster: natural disaster, man-made disaster, hybrid disaster. कोणती म्हणली मी? परत एकदा सांगा मला. कोणते टाइप्स आहेत डिझास्टरचे? नॅचरल, man-made and hybrid. व्हेरी गुड. नॅचरल, Hybrid. मॅनमेड आणि हायब्रिड. एक्झाम्पल्स बघूया. नॅचरल डिझास्टर्स मध्ये दीज आर द रिझल्ट्स ऑफ नॅचरल फेनॉमिनॉन, म्हणजे निसर्गात काही बदल झाल्यामुळे हे बदल होतात. पण अर्थात खूपदा निसर्गात होणारे हे बदल हे माणसाच्याच क्रियेचे पडसाद असतात. सो असं आपण म्हणू, मैंने जो भी कुछ किया है उसका रिॲक्शन. न्यूटन, संत न्यूटन बद्दल तुम्ही ऐकलंच असेल. ते नाही का, ते 1 लॉ, 2 लॉ, 3 लॉ ज्यांच्याबद्दलचा जोक येत होता की एक सायन्सच्या स्टुडंटला, आणि डोंट वरी मी फक्त सायन्स कॅटेगरी म्हणत नाहीये पण सगळ्या बाबतीत, पण सायन्सचा स्टुडंट इथे होता. त्याला एक समोरचा माणूस म्हणतो, सांग बरं मला पहिला, इंटरव्ह्यू घेणारा, सांग बरं मला न्यूटनचा पहिला लॉ. तुम्ही सगळ्यांनीच बहुतेक हा जोक ऐकला असेल. अँड देन ही सेज, काय वेडाबिडा आहेस का काय, मी सायन्सचा स्टुडंट आहे, लॉचा थोडी नाही. Yes, Heard about it? ऐकलंय. Yeah, it was old joke which was getting spread out on WhatsApp or some other sites, right? So असा विचार करा की प्रत्येक ऍक्शनला न्यूटनच्या या लॉ प्रमाणे एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक ऍक्शनला त्याच्याच इतकी, कदाचित त्याच्याहूनही जास्त, आणि अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेने रिॲक्शन असते. सो हे जे सगळे नॅचरल डिझास्टर असतात, दे आर द रिॲक्शन्स टू द ह्युमन काइंड ऍक्शन. माणसाने केलेल्या ऍक्शन वरती ते रिॲक्शन असतात. सो नॅचरल डिझास्टर मध्ये असतात अर्थक्वेक, व्हॉल्कॅनिक इरप्शन्स म्हणजे ज्याला आपण ज्वालामुखी असं म्हणतो, फ्लड्स, ड्रॉट्स, फ्लड्स म्हणजे पूर, ड्रॉट्स म्हणजे दुष्काळ, सायक्लॉन्स म्हणजे चक्रीवादळ, त्याच्यानंतर सुनामी, ॲव्हलांचेस,
ओके. अव्हलांचेसला मराठी शब्द तुम्हाला कुणाला माहितीये का? एनीबडी? नो मॅम. शोधा बरं जरा आणि मला No, ma'am. सांगा अव्हलांच म्हणजे काय? शोधा शोधा, ग्रुपवर शोधा, ग्रुप नाही, गुगलवर शोधा. काय सांगा? उत्तराखंडमध्ये झालेल्या मिसहॅपशी काहीतरी मिळतं जुळतंय. हिमस्खलन. येस, व्हेरी गुड. तुझं गुगल एकदम भारी चालू आहे. याला ज्याला आपण स्नो लँड, व्हेरी गुड व्हेरी गुड, ज्याला स्नो लँडस्लाइड असं आपण म्हणू शकतो, बरोबर. म्हणजे हिमस्खलन अर्थात बर्फ डोंगरावरनं घसरत येऊन जशी भूस्खलन होतं तसंच हिमस्खलन होतं, अर्थात ज्याला लँडस्लाइड म्हणू शकतो आपण. Man-made disaster, they are usually resulted from human interactions within artificial environment which he has created. So माणसाने जे त्याच्या भोवती आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट क्रिएट केलंय, म्हणजे नॉर्मल पूर्वी रस्ता नव्हता आता रस्ता आहे, पूर्वी बिल्डिंग नव्हते आता बिल्डिंग आहे. सो मी म्हणत नाहीये, मी बिलकुल अँटी डेव्हलपमेंट क्रायटेरिया मधली नाहीये, ओके. पण अशा ज्या आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं असतं त्याचं निसर्गाबरोबर जर भांडण झालं या आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटचं, तर त्याच्यावर झालेलं उत्तर म्हणजे मॅनमेड डिझास्टर असतात. काय काय असतात हे? ऍक्सिडेंट ऑफ रेल्वे, शिप, एरोप्लेन्स, ऍक्सिडेंट्स इन इंडस्ट्री, न्यूक्लिअर ऍक्सिडेंट्स म्हणजे जसं तुम्ही म्हणू शकता की भोपाळमध्ये झालेली दुर्घटना, फॉरेस्ट फायर्स म्हणजे गेल्या वर्षी का गेल्या वर्षी अमेझॉन जंगलामध्ये, हे अमेझॉन जंगल आणि आपल्याकडे येणारी अमेझॉनचं ऍप हे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, ओके. डोंट कन्फ्यूज. अमेझॉनच्या जंगलात मोठ्या प्रमाणावरती आग लागली होती आणि जवळजवळ काही महिने ही आग चालू होती. अनेक, अमेझॉनचं जंगल हे बायोडायव्हर्सिटीचा खूप मोठा नमुना आहे आणि त्यात अनेक प्राणी जळून खाक झाले. केमिकल इंडस्ट्रीमध्ये होणारे स्फोट, तिथे होणारे ऍक्सिडेंट, दे आर द मॅनमेड डिझास्टर्स. चर्नोबिल सारख्या गोष्टी, भोपाळमध्ये झालेली दुर्घटना विषारी वायू गळतीची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे येणार आहे पुढे, भरपूर सारे केस स्टडी आहे त्यात. देन हायब्रिड म्हणजे असं आपण म्हणू की हायब्रिड डिझास्टर ऑकर वेन देर इज अ लिंक बिटवीन मॅनमेड इव्हेंट्स अँड नॅचरल इव्हेंट्स. फॉर एक्झाम्पल डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे वृक्षतोड, फ्लड्स पूर, ड्रॉट्स दुष्काळ, लँडस्लाइड्स म्हणजे भूस्खलन, वाईल्ड फायर्स. पुन्हा एकदा हायब्रिडमध्ये जर तुम्ही विचार केला तर हे दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधनं, जसं की ऑइल लिकेज किंवा ऑइल स्पिल, खूपदा मोठमोठी जहाजं जेव्हा समुद्रातून आणली जातात त्यांच्यातून ऑइल लिकेज होत असतं किंवा ऑइल स्पिल होत असतं. आणि हे ऑइल स्पिल होतं कारण समुद्र हिमकळत असतो, वादळ, त्यामुळे कदाचित काही प्रॉब्लेम होतो बोटीला, किंवा अयोग्य प्रकारे चालवलेली बोट, मे बी त्यात असलेल्या सामग्रीचा काहीतरी चुकीचा केलेला वापर, आणि या सगळ्यामध्ये समुद्राचं आणि आपोआपच मग पुन्हा सगळ्या पृथ्वीचं खूप मोठं नुकसान होतं. पण समुद्रामुळे आणि माणसामुळे असा दोन्ही हायब्रिड असा कॉम्बिनेशन मध्ये हा डिझास्टर क्रिएट होतो, ओके. सो मी तुम्हाला आज काय सांगितलं हे लक्षात घ्या. मी आज तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे डिझास्टर ही कन्सेप्ट इव्हॉल्व्ह झाली आहे, डिझास्टर म्हणजे काय, कोणते कोणते प्रकारचे थोडेशी एक्झाम्पल आपण बघितली. आपण हे बघितलं की आपल्याकडे जेव्हा असं डिझास्टर आलं तेव्हा काय झालं. डिझास्टर या कन्सेप्टचा कुठून सुरुवात झाली, फ्रेंच कन्सेप्ट डिझास्त्रे, ती डिस्टर नावाच्या इंग्लिश वर्ड मध्ये कन्वर्ट होऊन आज डिझास्टर बनून आपल्या समोर आहे. कशा प्रकारे तिचा इम्पॅक्ट होतो आणि व्हॉट आर द टाइप्स ऑफ डिझास्टर, नॅचरल डिझास्टर, मॅनमेड डिझास्टर, हायब्रिड डिझास्टर, ओके. सो आता जर तुम्हाला ह्याचं उत्तर द्यायला लागलं तर तुम्हाला प्रश्न कसे येऊ शकतात, ब्रीफली एक्सप्लेन द कन्सेप्ट अँड टाइप्स ऑफ डिझास्टर. मग यात तुम्हाला टाइप्सही माहिती आहेत आणि कन्सेप्टही मी तुम्हाला इंट्रोडक्शन आणि ह्या सगळ्या पुढे